तर मित्रांनो आता आपण उठलो होतो मस्तपैकी आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि आता आपली मॉर्निंग झाली तर बसलो होतो मी. हे बघू शकता उन्हामुळे काय हालत झाली माझ्या गुलाबाची. त्याला मस्तपैकी पाणी देऊयात आता आपण नाही का. तर देऊयात थोडस पाणी. पूर्ण वाळून गेले झाड माझं. एवढ्याने काय होणार आहे. अजून एक बादली आणावी लागेल आपल्याला. चलो अजून एक आणू आपण बादली आणि इकडच्या त्या झाडांना पण देऊन येऊया थोडस. तिकडं पण पाणी नाही पोहोचत. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता आपण दिलेलं आहे पाणी झाडांना आणि जाऊयात आता आतमध्ये थोडस. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे आपल्या आजीला सोडायला पडमावीला. परत आता आणलंय म्हटलं सोडायला जावंच लागणार नाही का. तर चला. काय 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 झालं काय. आता आवरूयात आपण आणि जाऊयात. येऊयात जाऊन जरा बघूयात नाही का काय काय चालू आहे गावात. चलो. तर मित्रांनो आपले पप्पा आलेले आहेत. चला आपण जाऊया जरा. काहीतरी सामान आणले पप्पांनी आपल्या. सामान नाही दूध आणले ताक आणले. आपल्या ब्लॉग साठी पप्पांनी ताक आणलेलं आहे. तर मित्रांनो उन्हाळ्याचं तुम्ही सांगा की. हा सांगा की आहो जरा ऑडियन्सला आपले मेसेज. ताक पिलेलं खूप छान असतं. हा तर पप्पांनी पण सांगितलेलं आता उन्हाळ्याचं ताक पिलेलं खूप चांगलं असतं. ताक वगैरे पीत जावं मित्रांनो. हा मारते तेवढं डिझेलची कृपा करते. आता तू चाललाय गाडी घेऊन. आता उद्या तू जाणार आहे पुण्याला. तेवढं 1000 रुपयांमध्ये फुल होती. तेवढी झाली तर तेवढी कृपा केली तर बरं होईल. चला मित्रांनो जाऊयात आता आपण आजीला सोडून येऊयात. 5-10 मिनिटात रिटर्न येऊया लगेच. चलो. बैठते हैं और निकलते हैं. थोड़ा सा सीट एडजस्टमेंट कर लेते हैं गाइस. बघ टाटा करते तुला. तर चला मित्रांनो जाऊयात आता आपण करूया ड्रायव्हिंग. जाऊ का आयडे. तुझ्या आईला घेऊन चाललोय मी. चला जाऊयात मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचत आहे आपल्या घरी म्हणजे गावाला आजीच्या घरी. बस गप 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 गप. चल 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 चल. गप. आणि बघू शकता मित्रांनो त्याचे 24 तास गेमच चालू असते. ते कधी सुधारणार आहे काय माहिती. आपल्या तेवढं निकल्या बघा एकटा काम करतो. बाकीचं हे काय सुद्धा काम करत नाही. कुठे गेला. काय लागा रोहित. आता एवढ्यात बोलून घेऊन लागा. उठला होता चांगला म्हणलं येईल बिल बाहेर. परत गेम खेळा येऊन बसलाय. काय लागा रोहित. काय लागा रोहित. काय लागा रोहित. मित्रांनो जाऊयात आता आपण घरी मस्तपैकी. मी घातलंय फादरचं आज. जाऊयात आता आपण घरी. श्रीकांत थांबले आपल्याला. श्रीकांत जायचंय लवकरात लवकर जावं लागेल की शिवाय घालणार. कारण म्हणलं होतं 15-20 मिनिटात येतो. बघूयात आता. चला जाऊयात आता आपण लवकर. खायला का रोहित. खायला का रोहित. खायला का निखिल पटतंय तुला असले. त्याकडे कॅमेरा नेला की 2 मिनिटासाठी उठून येते परत गेम खेळायचं नसते रे. काय लागा रोहित. गेम प्ले बघ माझा. 6 किल झाले. बोर्ड गेम प्ले तुझा. चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी आपल्या. सगळं सामान वगैरे घेऊन. रोहित पण येतोय आपल्या सोबत.
चला जाऊया, तोपर्यंत आपण गाडी ओळू. आपल्याला फोन यायला लागलेत घरून, 4-5 जरा फोन आलेले आहेत, त्यामुळे आपण जाऊयात आता. श्रीकांत पण थांबलाय. श्रीकांत आता काय आता त्याचं चेष्टा लावली म्हणला तिथं माझी. आलोच म्हणलं 2 मिनिटात. चला जाऊयात आता आपण. बोले श्रीकांत आता काय तर लागा. काय नाही बोलत मी बाबा, मला जायचं. आपण आता श्रीकांत घेतलेला आहे बघा, ती दाखवू मागचं श्रीकांत. मी श्रीकांत आहे. तटके श्रीकांत आहे आमचा. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही ब्लॉग बघत असता डेली तर. नाही विषय आहे का? का? तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी. त्याच्या आधी भरूया जार थोडासा भरायचा, जास्त नाही. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. सरसप सर कसं पर करायचं. तर भावांनो आपण जार भरतोय, मस्त पैकी भरूया जार. ते काय करते आपलं, ते बसल्या गाडीत एकटं श्रीकांत. काय करताय बघावं लागत, लक्ष ठेवावं लागेल. समजलं ना. तर श्रीकांतचा फोन चालू आहे त्याच्या. मम्मीला फोन चाललाय. काय तर गाण वाटत सगळ्यांना. हॅलो थांब अरे भाऊ 1 मिनिट थांब रे भाऊ. आता तर म्हणलं मम्मीचा फोन आहे. भाऊ कुठून झालं की कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है आता आपण ह्यांना सोडून चाललेलो आहे गाडी घेऊन रिटर्न, कारण आपल्याला गाडी काकांना देऊन यायची आहे, काकांना जायचंय. सो चला जाऊयात, आपण गाडी देऊन येऊयात त्यांना. हळूच घेऊन जाऊया जरा. काकांच्या घर मागच आहे, त्यामुळे काही जास्त सीन नाही लांब जाऊन दिलं. चला काकांना गाडी नेऊन देऊयात आता. आपण गाडी आणि चावी घेऊन जाणार आहे आपल्या घरी. सगळं घेतलं का आपण? सगळं घेतलं. चलो. तर मित्रांनो, हे आपली घरी बाहेर थांबली ती. काय आता ह्यांना घरात जायला पैसे पडत होता, काय मला कळलं नाही बरं का. त्याचं वजन बघू, ती वजन काटावी म्हटलं. किती टन आहे तुझं वजन? 10 टन. एकच ज्यादा नाही हो काय. लय भारी का तू? मास्क घातला मग तुला वाटलं तू एस्थेटिक वाटतोय. सवय रे ना. ये और कुछ नहीं दोस्तों, श्रीकांत की चप्पल आहे. काय बघायचं दाखवायचंय काय? काय स्पीड ब्रेकर बारकायचं. श्रीकांत बसल्यामुळे मला स्कूटी सुद्धा तिथली उभा राहतो डायरेक्ट स्पीड ब्रेकर उभा राहिलो. मोठा झाला आता, लग्नाच्या वयाला आलाय. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे संकुल मध्ये, संकुलच्या बाहेरच आहे आपण आता. श्रीकांतची गाडी इथं लावली बघा, दिसते का? कसं आहे, रॉयल एनफिल्ड. तर चला आता श्रीकांतची गाडी घेऊन आपण जाऊयात फिरायला. 20 रुपये. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण परत अजून एकदा वडापाव खायला. श्रीकांत भाई आपले वडापाव सांगणार आहे. श्रीकांत वडापाव सांगतोय ना? हा, श्रीकांत आपला वडापाव सांगणार आहे. चला जाऊयात. हे चटणी नेहमी प्रमाणे बघू शकता तुम्ही. काय श्रीकांत? ये बड़ी अच्छी बात कही आपने. दिसली. अरे कुठनं पैसे निघायला लागले श्रीकांतच्या वॉलेट मधून. जाऊ दे, इकडे जरा कडक माल म्हणता दिसते. एकदम कडक माल आहे. है ना. आता इथं मध्ये मेम बसणार एकदम कडक मालाची, समजा. तर मित्रांनो आपला सक्सेसफुली वडापाव खाऊन झालेला आहे. आपल्या श्रीकांतबाईंनी वडापाव सांगितलेला आहे. आपले भैया बघू शकता त्यांची स्पेशल चटणी. मित्रांनो अक्लूज मध्ये कुठे भेटत नाही. इथं या नक्की तुम्ही पण. आम्ही पण इथं असतो नेहमी वडापाव खायला, तुम्ही बी या. तर आता जाऊयात आपण मस्त पैकी श्रीकांतची हाय उसा घेऊन. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे लस्सी प्यायला. सुट्टी नाही तुम्ही खावा, मी सांगतो. श्रीकांत काय म्हणला? बॉडी. श्रीकांत बॉडी बघू. सुट्टी नाही तुम्ही खावा.
मी सांगतो लोड घेऊन आहे. चला मित्रांनो आता लस्सी पिऊयात आपण बसून घेऊया कुठेतरी गाडी आधी लस्सी घेऊया मग बसून घेऊया होय मित्रांनो आपले सर आलेले तिथं पण ते माग आहेत आम्ही तिकडे बघितलं नाही त्यांच्याकडे तर मित्रांनो आपले सर आलेले आहेत मस्तपैकी आम्ही आलेलो आहे निघून इकडं सर लोक आलेले आहेत तिकडं कसे आपली लस्सी मित्रांनो लस्सी पिणार आता का श्रीकांत जागा टाकून तसलं काय गेली हाताला तसलं पडलं रे श्रीकांत अरे थांब मी मागे थांबतो. दर रोहित तुला चॉकलेट दे की. तुला कोणतं देऊ मी तुम्हाला दोघांना सारखं आणि मला वेगळं तर मित्रांनो ड्रायव्हर गाडी निघालो लागले का श्रीकांत मागून घे मग अजून गाडी उचलत नाही पण चालवायची बुलेट चला मित्रांनो हळूहळू गाडी आहे पुढे काय आमच्याकडे कंटेंट खूप छान देत आहेत त्यांनी. चला मित्रांनो आता जाऊयात आपण आपल्याला काजू बदाम आणि खजूर घ्यायचंय आणि काहीच आहे तिथंच बसून खायचं पूर्ण नाही हो. आता जाऊयात सामग्री घ्यायची आपल्याला सामग्री का श्रीकांत तिकडे काय बघतो तू तिकडे सापडते का कोण लाज रे नालाय का आता तिकडे तोंड करून लपवू नको तू दिसतोय सगळ्यांना लाईक कमेंट शेअर तर मित्रांनो हे बावचाळ यासारखे करायला लागलेले आहेत आता मित्रांनो यांनी घातली त्यांच्या काकांच्या अंगावर गाडी पण काका सरले बाजूला म्हणून आता वाचतोय आपण हे बघा तर मित्रांनो आपण आधी इथं राहिलो होतो खवरे बिल्डिंग म्हणून यशवंतनगरला आपलं लहानपणी इथं गेलंय बरं का मित्रांनो खरं आहे का होय तर चला आता जाऊयात आणि टकलीचं दुकान म्हणजे ते काका टकले होते म्हणून त्यांना सगळे लोक पहिल्यापासून टकले म्हणायचे म्हणून हे दुकान पण नाही म्हणून आता ते दुकानच त्या दुकानाला नावच पडलंय टकल्याचं दुकान म्हणून अरे बंद पडलंय की पण आता आपण टकले काकांच्या दुकानात जाऊया काय करतोय श्रीकांत काय उचलाय चाललंय काय उचललं टाकू काय गप्पीला तर मित्रांनो आपलं झालेलं आहे सगळं घेऊन आता हे बघू शकता काजू बदाम आणि खजूर घेतलेले आहेत आपण आता जाऊयात आपण घरी झालाय वेळ भरपूर आता 9 वाजता आलेत ऑलमोस्ट तर चला जाऊयात श्रीकांत भाई चला आम्हाला गाडी पैसे सोडा तेवढं नाही चालत जावं लागेल श्रीकांत भाई आपला दिलदार माणूस आहे दिलदार व्यक्तिमत्व हॅशटॅग डोरेमॉन चला मित्रांनो जाऊयात आता आपण घरी मस्तपैकी झालेला आहे भरपूर उशीर श्रीकांत भैया टाटा बाय बाय गुड नाईट राधे राधे चला स्पार्की काढा गाडीची चावी तुमच्याकडे जाय चला मित्रांनो जाऊयात आता आपण श्रीकांत जा केला का तू गाडी काढ केला का चला मित्रांनो जाऊयात आता आपण बाय बाय श्रीकांत भैया फिर मिळते गाईज उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये होय चला एडिटिंग करणार आहे घरी जाऊन झोपणार नाही चला मित्रांनो आता जाऊयात आपण घरी हळूहळू चला घरी जाऊन बघूयात आता काय करायचं काय नाही तोपर्यंत जाऊयात घरी तर मित्रांनो आपण आलेलो आहे वेदांतच्या घरी आपल्या घरी चला बघूयात काका कोणाला भेटून जाऊयात जरा वेदांत बाईला भेटूयात वेदांची गाडी दिसत नाही मला इथं बुलेट आहे फक्त वाटत नाही वेदांत घरी असेल बघूयात तरी पण काजी वेदांत तर मित्रांनो आपल्या गोटोल्या झोपून अभ्यास करतोय बघा आजी म्हणल्या मला अभ्यास करतोय म्हणून आणि असं झोपून अभ्यास करतोय पिक्चर कोई मिल गया मधला जादू करून असा बघत होता माझ्याकडे लग्न खरंच तसं वाटतंय तू मी सुद्धा विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर ठेवावं लागणार आता जे लोकांना दाखवतोय लोकांना त्याच्यावर विश्वास बसणार जे दाखवत नाही त्याच्यावर विश्वास नसतो बसत इथं येऊन बघा म्हणा कळल किती बघा मित्रांनो मी किती कामं करतोय महाराज दररोज 10 ते सकाळी 11-12 वाजेपर्यंत झोपतात महाराज हे महाराज मित्रांनो हे सगळं खोटं आहे बरं का विश्वास कुणावर ठेवायचा कोणावर नाही ते त्यांना कळतं
मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपण अख्खी आपली लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये अपलोड करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला समजून जात असेल मी कधी झोपतोय आणि कधी एक उठतोय. मिनिट. तुमच्या सबस्क्रायबर्सला, ऑडियन्सला नाही, भावांना आणि काही काही बहिणींना. नाही सगळ्या बहिणींना. कपडे घालायचे असते. बघा ती इज्जत घालवती माझी, म्हणते काय कामाचे नाही भाऊ. इज्जत आहे का घालायला? बघा बघा आजी, बघा आजी बोला काहीतरी आजी. आता काय बोला म्हणलं आजींना, आम्ही तरी काय बोला. असू दे. होत असते. होत असते. तिच्या मीम्ससाठी हे सगळं चालू आहे. चला आजी येऊ का? हा या. चला मित्रांनो जाऊयात आपण. काही काका काकू तर काही भेटलेले नाहीयेत आणि वेदांत पण काय भेटलेलं नाही आपल्याला, पण जाऊ दे आता चालायचं होय. चला जाऊयात आता आपण. बाय बाय गोटो. आपल्या आजीबाईनं रांगोळी काढलेली आहे मित्रांनो, अशा क्वालिटी. जाऊयात मित्रांनो आता आपण घरी आपल्या. चलो बाय बाय, शुभरात्री, राधे राधे. मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहे घरी. मस्तपैकी जाऊयात आता आतमध्ये, जरा फ्रेश वगैरे होऊयात आणि बघूयात काय करतात आपले घरचे. कोण दिसत तर नाही आम्हाला. फ्रेश वगैरे होऊया आपण. थोडस फ्रेश होऊया, जास्त नाही, थोडस. समझ रहे हो? हाथ पैर जोड़ लो मेरे आगे, समझ रहे हो? वैसे हैंडसम तो मैं हूं ही, क्या बताया अभी. बचपन से अपन हैंडसम है. इज्जत डुबा दी भाई की ब्रो. सॅम साठी एक खूप हार्ड चॅलेंज आहे. हार्ड एकदम चॅलेंज आहे. ह्या एवढ्या थंड पाण्याचं कंटिन्यू 3 गोट पाणी पिऊन दाखवायचं आणि गोट पेताना कसं गुड करायचं नाही. तोंडात कसं पाणी भरायचं, गिळायचं, परत भरायचं, गिळायचं, असं 3 गोट पाणी प्यायचं कंटिन्यू. हे जर पिऊन दाखवलं तर तुला 4था गोट फ्री. तर त्याचा मोबाईल मला देणार आहे 14 Pro Max. 14 Pro Max वर focus कर. चला मित्रांनो पिऊया. 3, 2, 1. त्याचं नाही लगेच बर की एक काय त्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये काय आहे, पाणी तेवढं थंड आहे की ते पिऊ शकत नाही. हाय का घ्या चपाती, बटाटा, लूज नाही ते पॅकेट आहे. कांदा. मित्रांनो आपलं चालू आहे बनवायचं लाडू. सध्या तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी बनवायचा लाडू आणि दाद्या चाललाय उद्या, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण लाडू बनवतोय. एकदम गोल लाडू बनलेला आपला, जास्त नाही गोल पण समजू शकता तुम्ही. असा बनवायचा लाडू कळला का मित्रांनो? तुम्हाला बनवायचं नसेल तर माझ्याकडे क्लासेस घ्या. तुझ्या आयुष्यातल्या शून्यापेक्षा तर चांगलं असेल. भाई की इज्जत डुबा दी. अरे पांडे तुला कॅमेरा बंद कर बोलला नाही. गड़बड़ के टाइम पे क्यों मिलता मेरे को? गड़बड़ में हो अभी, बाद में मिलूंगा तेरे को. पांडे तू इधर काय को आया पांडे सुबह सुबह? मेरे को काम करने देना मेरा. भाई लुक देखना है. इनके घर में नहीं खाने को और सिंतल मन तनाने को. बताओ इनके. सोने का मेरा बूट और मैं दुबई से लाया ऊट. ठीक है पांडे, चलता है अभी. मैं एक इवेंट को जाना है. बाय बाय. हो जाती जाणार आहेस मग? तुला घेऊन नाही जाणार. तुझ्याकडे पगार त्याला काम आहे 12 चल म्हणून तरी नाही. कहता नहीं क्या? कितनी बार बताना पड़ेगा एक बात? इसको समझ में काय नहीं आता. रोहित इधर दिखा. रोहित ये खत्म होने को आया. रोहित क्या तू ब्लॉगर बनेगा? क्या रे रोहित, इसका खत्म हो गया राशन और ये डेरा भाषण. क्या रे तू क्या बोलते? ऐसा मत बोला करो. इनको कुछ नहीं आता और करते बड़े बड़े बात. तू समझा क्या? आजच गोंधळ आहेत का? उद्या नाही गोंधळ आहेत का? दादामुळे जास्त रोहित अपना लाडू खत्म हो गया. रोहित नीचे दिखा. रोहित तुझ्या
म्हणे बघ म्हणतोय आपण आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतोय. हा आजचा नाही कालचा ब्लॉग आहे, पण मी काल एंड करायचं विसरून गेलो. तर चला आपण एंड करतोय आता मस्तपैकी. तुम्हाला माहितीच आहे काय काय करायचंय. तर चला भेटूया नवीन ब्लॉग सोबत. म्हणजे आजचा ब्लॉग अजून शूट करायचंय. तर चला बाय बाय. जय श्रीराम.